विजय शेठ पाटील सचिव काँग्रेस महाराष्ट्र राज्य व आपल्या प्रत्येकाच्या हक्काचा माणूस यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान केला जाते। जोरदार टाळ्या वाजवायचे। मी तसेच कल्पेशजी यांना विनंती करेन की आपले सर्वांचे लाडके काका कैलास पाटील आगरी सेना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांचंही स्वागत करायचं आहे। जी काका विजय शेठजी पाटील तसेच इतर मान्यवर साधारणतः 2010च्या आधीचा काल असेल, या लाईनला आपण सुरुवात केली। या ठिकाणी बरेचसे चालक व मालक या गोष्टीला साक्ष आहेत की आज जो सहज आणि सोपा असा स्टँड या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, तसा त्यावेळेला मात्र तो सहज उपलब्ध नव्हता। त्याकरता बरेचसे संघर्ष करावे लागले, बरेचसे वाद झाले। आगरी समाजाला ना आगरी समाजाला साथ देणारे सगळ्यांनी मिळून आज इथे एक चांगलं युनियन ट्रान्सपोर्टेशनचं एक युनियन स्थापन करून इथे ऑफिस तयार केलं। त्याचे मेन आयोजक कल्पेश भोईर जे आहेत, पण आज ह्या कार्यक्रमाला एक आगरी सेनेचे नेते म्हणून आपल्याला कैलास पाटील काका हे नेहमीच सहकार्य करतात आणि आजची त्यांची उपस्थिती असल्यामुळे त्यांना धन्यवाद देतो। त्या टाइम बाजूने किनी साहेब आणि आपले सदानंद साहेब आणि सर्व जमलेले कार्यकर्ते बंधूंनो, खरं म्हणजे आगरी सेनेची साळवी साहेबांनी स्थापना केली याचं कारणच आहे की आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये असेल, ठाणे जिल्ह्यामध्ये असेल, आता आपला झालेला पालघर जिल्हा असेल, एक स्थानिक भूमिपत्रांची इथे हुकूमत असावी। त्यांचं मत नव्हतं की आम्ही आगरी सेना जरी नाव दिलं असेल तर आम्ही आग्र्यालाच न्याय देणार। साहेबांनी ठाण्यामध्ये जेवढ्या पण कारखाने होते, मोठ्या मोठ्या मिल होत्या, उद्योगधंदे होते, तिथे युनियन स्थापन करून तिथल्या कामगारांना चांगला न्याय देण्याचा त्यांचा उद्देश आहे आणि तो त्यांनी पूर्ण करून दाखवलेला आहे। म्हणून एक अभिमान वाटावा की राजाराम साळवीसारखी व्यक्ती आपल्या आगरी समाजात जन्म घेऊन आग्र्यानं तर वरती केलंच, आग्र्यानं एक धडाडी दिलीच, पण त्यानंतर इथल्या स्थानिक जे भूमिपुत्र आहेत, जे ओरिजिनल ठाणे जिल्ह्याचे असतील, पालघर जिल्ह्याचे, रायगडचे 12 बलुतेदार बोलतात आपण, त्यांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो पूर्ण करून दाखवला। व्यासपीठावरील सगळे मान्यवर, आज पाटील साहेबांनी त्यांची खतखत सांगितली, ज्याप्रमाणे त्यांनी संघर्ष केला ते थोडक्यात तुम्हाला सांगितलं त्यांनी। गेल्या मी 40 वर्ष बघतो पाटील साहेब समाजासाठी चांगल्या प्रकारे काम करतात। आम्ही आगरी असा समजतो जो आग्रात राहणारा, तो कोणत्याही जाती धर्म पंथ। माननीय राजारामजी साळवांनी ज्या वेळेला संघटना चालू केली कामगारांसाठी, कामगार एकट्याच्या खाली जेव्हा 4-5 जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आंदोलन करून आज सेंचुरी रेवान महाराष्ट्रातच काय तर MP मध्ये पण आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच काम करत राहिलो। माननीय राजाराम साळवांनी जे बोधवाक्य दिलेले आहे की आग्रात राहणारा तो आगरी, हे आगरी एक पूर्ण कोस्टल आहे आणि त्याच्यात राहणारा, मग तो UP वरून आला असेल, बिहार वरून आला असेल, जो डोमिसाईल पूर्ण करतो आणि जो इकडच्या लोकांशी इमाने इतबारे राहतो, तो आम्ही भूमिपुत्र समजतो। मित्रांनो, आपण गेल्या 3-4 वर्षापासून मी खऱ्या अर्थाने कल्पेश भोईरना धन्यवाद देतो की त्याने, मी बघतोय संघर्ष कसा केला, कारण आपण सगळेच साक्षीदार आहेत। एक 3 वर्षापूर्वी जेव्हा संघर्ष झाला, काही लोक इकडून गाड्या चालू करण्यासाठी येत होते, तेव्हा पोलिसांना कोणीतरी चुकीची माहिती दिली आणि हप्ते वगैरे हा सगळा विषय त्यांनी सांगितला। तेव्हा सगळ्या मला वाटतं
महाराष्ट्रातल्या म्हणजे घोडबंदरच्या तशाच आपण सगळेच जेवढे आपण गाड्या चालवतो ते गुजरातमधल्या पण लोकांना आपण बोलवलेलं, आपण एका हॉटेलवर एकत्र झालेलो आणि त्या लोकांना कशा प्रकारे आपण समजून दिलेलं, जे पैसे काढले जातात ते त्यांच्यासाठी वापरले जातात. त्यावेळेला आपण तुम्हाला इन्शुरन्स पण दिला. लॉ अँड ऑर्डर मानली पाहिजे आणि प्रत्येकाला कामधंदा मिळाला पाहिजे. त्यामुळे आपण एक ट्रिप मारली तर दुसऱ्या भावाला दुसरी ट्रिप मिळाली पाहिजे हे बघितलं पाहिजे. तुमच्यामध्ये तर तुम्ही समंजस्य ठेवली आणि व्यवस्थित प्रकारे काम केलं तर तुमचं जीवन पण सुखी होईल. प्रत्येकाला जे महिन्याला पाहिजे ते ह्याच्यातून मिळेल. आणि एक तुम्हाला हात जोडून सांगतो की तुमचं काही काम असेल, मी असेल, विजयभाई असतील, सगळेच आम्ही तुमच्या पाठी नेहमी खंबीरपणे उभे राहू. तुम्हाला कोणताही त्रास इकडून होणार नाही. तुमचे इन्शुरन्स, तुमची PF या सगळ्या गोष्टी पोलिसांना एकत्र घेऊन जेवढी मदत तुम्हाला करता येईल तेवढे आम्ही करण्याचे आश्वासन आज मी भोईर आणि तुम्हाला सगळ्यांना देतो. परत एकदा मी मंचावरील सगळ्या माझ्या मित्रांचा मी आभारी आहे की तुम्ही आज इकडे तुमच्यासाठी, आपण दुसऱ्यासाठी जगता आता स्वतःसाठी जगायला शिका. भूमिपुत्रांना तेच सांगतो, तुमची ताकद ठेवा इकडे, नाही तर उद्या तुमचं इकडे राहणं मुश्किल होईल. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि आज तुम्हाला सगळ्यांना परत एकदा घोडबंदर वाहतूक संघटनेच्या अधिपत्याखाली आपण आगरी सेनेची संघटना चालू केली, त्याच्यासाठी आपल्याला लाख लाख शुभेच्छा देतो. चांगलं काम करा, सुखी होण्यासाठी जे करता येईल ते करा आणि आमच्याकडून जी मदत पाहिजे तेव्हा मी असेल, विजय भाऊ असेल, आम्ही नेहमीच तुमच्या पाठीमागे उभं राहू. जय हिंद, जय आगरी सेना. घोडबंदर या ठिकाणी आगरी वाहतूक सेनेचं आज उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे. ह्या ठिकाणी त्यांच्यासाठी हक्काची एक जागा मिळालेली आहे आणि आज अर्थात 1 मे महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिन आहे आणि त्याच दिवशी त्यांना हक्काची जागा मिळाली आहे. आणि आज सर्व जे वाहतूक शाखेचे किंवा मेन असतील किंवा जे चालक मालक आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत. आज जे उद्घाटन झालेले आहे सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तसंच तुम्हाला इथे काका म्हणूनच संबोधले जाते. ज्या चालक मालकच्या संघटनेच्या ज्या व्यथा असतात किंवा बघतो आपण ट्रॅफिक जाम असते किंवा पोलीस हैराण करत असतात, तर तुम्ही ह्यांना कशा प्रकारे सहकार्य करतात? त्या आपण जी आपली संघटना आहे आज आगरी सेनेची घोडबंदरमधली, याच्यासाठी आपण गेले 4 ते 5 वर्षापासून त्यांच्याबरोबर आहेत. त्यांचे वेगवेगळे विषय असेल, मग त्यांना इकडे इन्शुरन्स करून देणं, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स करून देणं आणि त्यावेळेला इकडे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होते नेहमीच त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहिलेलो आहोत. मी एवढंच सांगेन की जी व्यथा आज पाटील साहेबांनी मांडली त्याच्यात थोडंसं मी अजून ॲडिशनल करतो की पावसाळ्यात तुम्हाला त्रास भरपूर होणार आहे. पावसाळ्यात जे कारण वॉटर फ्लो सगळ्यात जास्त इकडं रेन वॉटर जे होतं आहे सगळ्यात जास्त रेनफॉल आहे. ह्याच्यात आम्ही गेल्या 2 वर्षापासून सांगतो आहे ना की जो पाऊस पडतो आहे आणि तुम्हाला जाणारे तिकडे जे सीडी वर्क आहेत किंवा क्रॉस ड्रेन आहेत तुमचे 3-4 ठिकाणी पाणी साचतं. माझ्या मते त्या दिवशी 4 ते 5 ठिकाणी पाणी साचते आणि ह्या वर्षी पण तिकडे 4 ते 5 ठिकाणी पाणी साचणारच आहे. जर सांगूनही जर प्रशासन याच्यावर काम करत नसेल तर ह्यांना काळं फासलंच पाहिजे असं मला वाटतं. मग तो अनिल कुमार असतील, आम्ही 8 दिवसापूर्वीच आणि आम्ही अनिल कुमारबद्दल बोललेलो आहेत की त्यांनी 550 करोडच्या ज्या FDs होत्या आणि 450 करोडच्या त्यांनी ह्या 6 महिन्यात संपवल्या. टोटल 950 करोडच्या ज्या FDs होत्या कशासाठी संपवले? तो करप्टेड आहे. ते म्हणत होते नेहमीच की मी आता कलेक्टर म्हणून येतो. अख्ख्या विरारमध्ये माहिती होती की 25 करोड रुपये देऊन हा कलेक्टर होता, पण शासनाने त्याच्यावर आम्ही जेव्हा भाष्य केलं त्याच्यामुळे आता अनकरप्टेड लेडी आलेली आहे. जाकर मॅडम हे चांगले आहेत, अनकरप्टेड लेडी आलेली आणि चांगल्या प्रकारे लोकांना न्याय दिला असं आम्हाला वाटतं. असे जे लोक आहेत, मग तो जर इकडे तुम्हाला पूर्ण कमिशनर म्हणून आले आणि तुम्ही लोकांसाठी काम करत नसाल आणि फक्त पैशासाठीच काम करत असेल तर त्यांच्याविरुद्ध एकत्र लढायला आगरी सेना कधी आपल्याबरोबर उभी आहे. पाटील साहेब काय विषय नाही, चांगल्या गोष्टीसाठी आम्ही नेहमीच, पक्ष हा वेगळा आहे, आम्ही संघटनेबद्दल बोलतो. काँग्रेस, शिवसेना, BJP सगळेच जण वापरतात आणि सोडून देतात कंडमसारखा वापरून. संघटना आगरी म्हणून, भूमिपुत्र म्हणून आम्ही कधी पण तुमच्या पाठीमागे, आजपर्यंत आम्ही तुमच्या पाठीमागे राहिलेलो आहोत, आजच्या पुढे पण आम्ही तुमच्या पाठीमागे लागू हे तुम्हाला आज पण आम्ही आश्वासित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी सेना. आगरी वाहतूक संघटनेचे आपल्यासोबत करते धरतेच आहेत. प्रथम त्यांचं नाव विचारूया. कल्पेश कुमार भोईर.
आगरीसेना अध्यक्ष ठाणे पालघर जिल्हा वाहतूक विभाग. जी तुमची आगरी वाहतूक संघटना आहे त्याची स्थापना कधी झाली? हे 2010 पासून ही सुरुवात झालेली आहे आमची, म्हणजे एक युनियनची सुरुवात झालेली आहे. ते आज 2025 या 15 वर्षामध्ये खूप मोठे संघर्ष केलेले आहेत आम्ही. शासनाचे असून दे किंवा पोलिसांचा त्रास असून दे, पत्रकारांचा विषय असून दे, ह्याला मार्ग लावून आम्ही आता इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि आपली जी युनियन आहे ती आज 1 मे रोजी 2025 रोजी उभी करण्यात आलेली आहे. आगरी वाहतूक संघटना सुरू झाली आहे तेव्हापासून अनेक अडचणींना सामोरं जात आज ही संघटना उभी राहिलेली आहे. त्यातलाच एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकतात का? प्रसंग म्हणजे की आमच्या ज्या अगोदर प्रायव्हेट गाड्या होत्या, म्हणजे व्हाईट नंबर प्लेट, त्याच्यावर 66/192चा हा कलम लागायचा. त्या कलमामुळे 20,000 रुपये ही फाईन लागत होती. ती भरावी म्हणजे खूप अडचणीचं काम होतं, जे मालकाला, चालक किंवा मालक कोणी असून दे. त्यानंतर आम्ही ही ज्या गाड्या आहेत त्या टी परमिट, म्हणजे एक लिगली टॅक्सी जो परमिट येतो तो काढून आणि गाड्याही नवीन घेऊन आता आम्ही जे गाड्या चालू केलेल्या आहेत त्या लिगली पद्धतीने आता चालू केलेल्या आहेत. आज ज्या आगरी वाहतूक संघटनेचं आज उद्घाटन झालेलं आहे, तुम्ही एक प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत, काय बोलणार? प्रथम तुमचं नाव काय? मी राजेंद्र शांताराम ठाकूर, इकडचा एक छोटासा समाजसेवक आहे. आणि आगरी सेना वाहतूक आज आणि आमचे आदरणीय सन्माननीय काका आणि कल्पेशजी यांनी आज आम्हाला बोलवून इकडे जो सन्मान दिला त्याबद्दल मी आगरी सेनेचा खूप खूप आभारी आहे. आणि आगरी सेना संघटना ही वाहतूक संघटना जी आज इथे स्टँड जो बनवलेला आहे हा खूप लोकांसाठी, जनतेसाठी, जो प्रवासी आहे त्यांच्यासाठी गरजेचा आहे. त्यांना इथून आज या घोडबंदर नाक्यावरून, फाउंटन नाक्यावरून ते मनोर नाका किंवा त्याच्या पुढे चारोटी इथे जाण्यासाठी वाहतुकीचा खूप खोळंबा पण होतो. आणि बसेस मिळत नाही वेळेवरती. काही प्रायव्हेट जे गाडीवाले आहेत ते खूप पैसे घेतात. पण ह्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या जे वाहतुकीच्या, ह्या सर्वांना घेऊन आणि एकदम सोयीस्कर असं चार्जेस लावून त्यांना त्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणी ज्यांना जिथे जायचं तिकडे पोचवत असतात. आणि एकदम अल्प दरात ते हे काम करत असतात. आणि ती समाजाची सेवाच आहे इथे एक, की रात्रंदिवस हे लोक इथे राहून लोकांची सेवा करतात. जी आगरी वाहतूक संघटना सुरू झाली आहे तेव्हापासून अनेक संकटे, अनेक सामोरे जात आले, खूप अडथळे आले, त्याबद्दल काय बोलणार? खरी गोष्ट, आम्ही इथे 2010पासून प्रायव्हेट गाड्या चालवायचो. तसं आमची 2-4 लोकांच्या टी परमिट गाड्या पण होत्या. पण इथे उभं राहायचं म्हणजे येणारे जाणारे सगळ्या रस्त्यावरनं गाड्या थांबायच्या. मग त्यांच्या जोडीला वाद विवाद, भांडणं, पोलीस स्टेशन, ह्या सगळ्याच गोष्टी व्हायच्या. आमचे सगळे आगरी संघटनेचे जेवढी पण पोरं होती, म्हणजे जे ड्रायव्हर, चालक, मालक होते, ते सर्व मिळूनच आम्ही प्रत्येक गोष्टीला इथे हे केलेलं आहे. म्हणजे जे पण ज्या गोष्टी झाल्या त्याला फेस करण्यासाठी आम्ही सर्व लोक हे करायचे. त्याच्यात आम्हाला अध्यक्ष आम्हाला प्रत्येक टायमाला पोलीस स्टेशनला काय झालं तर ते पोलीस स्टेशनला स्वतः हजर असायचे. आमचे इतर मित्र आहेत ते मित्र लोक पण यायचे. आणि त्याच्यातून आम्ही आजपर्यंत म्हणजे 2010पासून 2025पर्यंत आज आमच्या प्रायव्हेट गाड्याला तिथे आम्हाला हक्काचा स्टँड भेटलेला आहे. पूर्वी इथे आम्ही आलो, कोणतरी येऊन आम्हाला हाकलून लावायचं किंवा कोणतरी काहीतरी बोलून निघून जायचं. आता तसं होणार नाही. आज आमचा प्रत्येक ड्रायव्हर इथे उभा राहून ना गाडी भरणार. म्हणजे आज आम्हाला हक्काचं, ज्याला काय बोलतो, रोजगार भेटलेला आहे, हक्काची जागा मिळालेली. आम्हाला आज या 2025 रोजी आगरी सेनेने आज घोडबंदर या ठिकाणी हक्काची जागा दिलेली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. दुसरी गोष्ट, आम्ही 2010पासून ज्या गाड्या प्रायव्हेट चालवायचो त्याच्यामध्ये प्रवासी वाहतूक करत होतो. पण दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज टॅक्सी, टी परमिट घेऊन प्रवाशांना एक चांगल्या प्रकारे सुविधा करून दिलेली आहे. बरं वाटते. असं लोकांचा प्रवास घोडबंदरपासनं गुजरातपर्यंत आम्ही ज्या प्रायव्हेट गाड्यांमध्ये घेऊन जात होतो त्याच्यामध्ये काही अपघाती होत असले तर लोकांना सुविधा नव्हती मिळत, इन्शुरन्स नव्हता मिळत. आम्ही टॅक्सी परमिट आणि टी परमिटच्या गाड्या ज्या घेऊन जातो त्याच्यामध्ये लोकांना
बहुतेकरित्या लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि लोकांना आम्ही इन्शुरन्स व्यवस्थित क्लेम होऊ शकतो, याच्यामध्ये आम्हाला बरं वाटतं म्हणून. 2010पासनं ह्या स्टँड या ठिकाणी व्हावा, या ठिकाणी बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या, अनेक वेळा संघर्षही झाले आणि या संघर्षावरून मात करून आज एका चांगल्या दिवशी, म्हणजे आज कामगार दिवस आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि एवढ्या मोठ्या या दिवशी आणि याच दिवशी आज या ठिकाणी वाहतूक सेनेची शाखेचं या ठिकाणी उद्घाटन होते. ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आगरी सेना घोडबंदर वाहतूक संघटनेचे काल 1 मेला प्रमुख पाहुणे तसेच चालक मालक यांच्या उपस्थितीत वाहतूक संघटनेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तर ठाणे पालघर जिल्हा वाहतूक विभागाचे आगरी सेनेचे अध्यक्ष कल्पेश कुमार भोईर यांनी असे सांगितले आहे की ह्या ठिकाणी फक्त जे टी परमिट वाले आहेत त्यांनीच गाडी चालवावी. जर ह्या ठिकाणी प्रायव्हेट गाडी चालवली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. कारण एकंदरीत बघायला गेलं का म्हटलं जातं का वाहतूक आपण येणं जाणं आपलं हे वाहतुकीनेच होत जातं, पण आपल्याला सुरळीत प्रवास हा सुखाचा प्रवास व्हावा ह्यासाठीच हे चालक मालक असतात, हेच अहोरात्र कष्ट घेत असतात. आपण बघतो का आता मुंबई अहमदाबाद महामार्गाची अवस्था बघायला झाली तर किती खडतळ आहे, खरंच रस्ता की खड्डे असा प्रश्न पडत असतो. त्यामधूनच हे गाडीवाले असतात, त्यांना जे आपल्या गाडीमध्ये जे प्रवासी बसलेले असतात त्यांचा प्रवास सुखकर व्हावा ह्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. या ठिकाणी जेव्हा ते प्रवास करत असतात तेव्हा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, घोडबंदर.